भारतातील एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली संप्रदाय आहे, जी योग साधना, गुरुभक्ती आणि समानता या मूल्यांवर आधारित असून आध्यात्मिक परंपरेत त्यांनी मोठे योगदान दिलेलं आहे. ती म्हणजे नाथ संप्रदाय. आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर यांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केले आणि गोरक्षनाथांनी त्याचा जगभर प्रसार केला, अशी ही नाथ संप्रदाय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपली गुरु परंपरा नाथ संप्रदायाची असल्याचं सांगितलेलं आहे. निसर्गाच्या कुशीत स्थित हे सुंदर मठ अंदाजे 40 वर्ष जुनं असून भोलेनाथ बाबा यांनी स्थापन केलं आहे. याच मठात त्यांची समाधी देखील आहे. अशा या पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी आपल्या पालखीचं आगमन होणार आहे. तसंच तिथे दत्तयाग देखील होणार आहे. आपण मठाचे महंत योगी भोलेनाथ बाबा यांच्याकडून या मठाबद्दल अजून माहिती घेऊ. हे दुर्गेश्वर मठ आहे, मंदिर आहे आणि याला बरेच वर्ष 30-40 वर्ष 50-40 वर्षापुढे आसपास झाले आणि या ठिकाणी भोलेनाथ बाबा होते आणि त्यांनी हे मठ स्थापन केलं. तिथून बरेच वर्ष झाली आणि हे मठ चांगल्या प्रकारे चालतं आहे. आजूबाजूचा परिसर आहे, गंगा आहे, नदी आहे सगळं आणि एक म्हणजे पवित्र क्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक बाहेरची लोक येतात. बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा लोक इकडे येतात. आणि इकडे आत्ता ती एक विलासनाथ बाबांची समाधी झाली आहे आणि पहिले जे भोलेनाथ त्यांची बरेच वर्षापूर्वी समाधी झाली आणि त्या भोलेनाथ बाबांच्या समाधीच्यानुसार इकडे भरपूर लोक भाविक लोक आहेत त्यांची ती येथे येत असतात आणि चांगल्या प्रकारे इकडे सेवा होत असते. आणि आता सध्या मी इकडे योगी भोलेनाथ बाबा, गुरु बालकनाथ बाबा या हिशोबात इथं सेवा करणार पुजारी म्हणून. महंत आणि आमच्या सगळ्या नवनाथ महंत आहेत ना मोठे मोठे, त्यांनी हे केलेलं आहे आणि मला इथं हजर केलेलं आहे. भाऊप्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत रौप्य महोत्सवी दत्तपादुका पालखीचं आगमन या पवित्र क्षेत्री म्हणजे आवळ्याची वाडी दुर्गेश्वर मठ या ठिकाणी होणार आहे. हे आगमन 23 फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे. पूर्ण दिवस या ठिकाणी आमची पालखी इथे थांबणार आहे. तर या पालखीचं संपूर्ण संयोजन असं आहे की सकाळी पालखी येण्यापूर्वी ते सकाळी 9 वाजता दत्तयागाचं आयोजन आहे. हा परिसरच इतका सुंदर आहे आणि इथे महाराजांचा याग होणार आहे. ही थोडी एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि भोलेनाथ बाबा योगीसारखे संत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ही थोडी पर्वणी आहे आमच्या दृष्टीने आणि संपूर्ण हा कार्यक्रम दत्तयाग झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे आणि तेवढ्याच वेळात आमची दत्तपादुका पालखीचं पण या ठिकाणी आगमन होणार आहे. रात्रीचा मुक्कामही या ठिकाणी आहे. पूर्ण दिवस विश्रांती आहे आणि बाबा भोलेनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण दिवस या ठिकाणी राहणार आहोत. त्यांचे आशीर्वाद आणि ह्या स्थानाची कृपादृष्टी आमच्या सर्व भक्तावर राहावी अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि हा निसर्ग जो आहे फार सुंदर आहे. आत्ताच भोलेनाथ बाबांनी सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्र नाही तर इतर राज्यातली लोक या ठिकाणी या मठामध्ये येतात, विश्रांती घेतात, पारायणं करतात आणि आम्हालाही अशी स्फूर्ती झाली की यांच्या स्थानामध्ये येऊन गुरुचरित्रीसारख्या ग्रंथाचं पारायण करावं आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही या आणि पारायण करा. आम्ही सर्व सेवा करायला त्यांचा सेवकवर्ग या ठिकाणी आहे. असो, धन्यवाद. आणि सर्व भक्तांना विनंती आहे की या सर्व दर्शनाचा, दत्तपादुका पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा, या स्थानाचा लाभ घ्यावा. कारण ह्या ठिकाणी जे शिवस्थान आहे फार पुरातन स्थान आहे. तर परिसरातील सर्व भक्तगणांनी या सर्व कार्यक्रमाला यावं आणि भोलेनाथ बाबांचं दर्शन आणि या शिव महाराजांचं दर्शन घ्यावं ही सर्वांना विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय. भालचंद्र महाराज की जय. भोलेनाथ बाबा की जय.